वाढत्या तापमानामुळे बाजारात घटलेली भाज्यांची आवक आणि इंधन दरवाढ यामुळे भाज्यांचे दर काही प्रमाणात वाढलेले आहेत। टोमॅटो, गाजर, मटार तसेच गवार यासारख्या काही भाज्यांचे भाव वाढलेत, तर बहुतांश भाज्यांचे भाव स्थिर आहेत। आढावा घेतलाय सचिन गाड यांनी। पण सध्या दादर भाजी मार्केटमध्ये आहोत, जिथे आपण बघतोय की काही भाज्यांचे भाव हे स्थिर आहेत, मात्र अनेक भाज्यांचे भाव हे वाढलेले आहेत। गाजराचा भाव जो पूर्वी 30 रुपये किलो होता तो आता थेट 60 रुपयांपर्यंत गेलेला आहे। टोमॅटोचा दर जिकडे आधी 30 रुपये प्रति किलो टोमॅटो मिळायचे ते आता 50 रुपये प्रति किलोच्या दरात टोमॅटोचा भाव गेलेला आहे। तर वाटाण्याच्या दरात देखील चांगलीच वाढ झालेली आहे। वाटाणे यापूर्वी 60 रुपये किलोने मिळायचे ते आता जवळपास 80 रुपये किलोने मिळतात। दादर मंडईमध्ये आहोत, जिथे आपण बघतोय की जवळजवळ सगळ्याच भाज्यांचे भाव हे वाढलेले आहेत, तर काही भाज्यांचे भाव तर वाढण्यास सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत काही भाजी विक्रेते आहेत। साहेब, तुमचा इथे स्टॉल आहे, कोणकोणत्या भाज्या आहेत ज्यांच्यामध्ये वाढ झालेली आहे, काय सांगाल? असं एवढा हीट पडला आहे ना, एवढा धूप पडते तर काय शेतावरती माणसं जात नाही। आणि दुसरी काय, एकदम हीट पडण्यामुळे गवार कुठले भाजी होऊ द्या, भेंडी होऊ द्या, गवार होऊ द्या, टमाटो होऊ द्या, कुठे दागे पडते, म्हणजे हीट वाढून सडते, त्यामुळे थोडे भाज्याची आवक कमी झाली आहे। यामुळे आवक कमी झाली आहे त्यामुळे बाजार वाढला आहे। जी गवार 40-30 होती आता झाली 60-70 रुपये झाली। वाटाणा 60-50 होता आता 80-100 झाली। टमाटर 30-40 होता आता 60 रुपये झाली। मतलब सगळं 10 रुपये, 5 रुपये, 8 रुपये किलो पर ही भाव कमी व्हायला किती दिवस लागतील अजून? पाऊस नाही येणार तर काय होऊ शकत नाही, सगळा बाजार वाढणारच। काय एवढा हीट आहे, टेम्परेचर आहे, माणसा हीटमध्ये एकदम तापते, काय करणार आता? पुढच्या काळात भाज्यांचा दर आणखीनही वाढण्याची भीती इकडे व्यक्त केली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित कांबळेसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई।